आणि आपण पाहतोय अनेक नेत्यांच्या घरी आणि अभिनेत्यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि खूप उत्साहाचं असं वातावरण। सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या घरी सुद्धा बाप्पांच्या आगमनाचा उत्साह काही दिवस आधीपासूनच पाहायला मिळतो। रवी जाधव आणि त्यांचे कुटुंबीय गणपती बाप्पाची मूर्ती स्वतः बनवतात आणि त्यांचा हा आनंद जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। पाहूया। आनंद उत्साह हेच वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं आणि खरं तर रवी सरांच्या घरी हा जो बाप्पा आहे तो स्वतः ते घडवतात द फॅमिली आणि त्याच्यानंतर त्या एका गणपतीचं सिलेक्शन होतं आणि त्याच्यानंतर तो गणपतीकडे विराजमान होतो। हा आनंदच वेगळा आहे का रवी सर वहिनी, कारण आपण आपला बाप्पा घडवतोय, ती कॉम्पिटिशन असो की काय असो, ती श्रद्धा काय सांगतात? आम्ही बाप्पा घडवत नाही, बाप्पांनीच आम्हाला घडवलेलं आहे। त्यामुळे फक्त प्रयत्न असा असतो की स्वतःच्या हाताने छोटीशी मूर्ती तयार करायची आणि तिचं विसर्जन आपल्याच घरामध्ये करायचं। हा एक प्रयत्न गेले अनेक वर्ष 25 इयर्स होऊन ऑलमोस्ट होऊन गेली आता। त्यामुळे खूप छान वाटतं आणि ती जी अक्षी प्रोसेस असते मूर्ती बनवण्याची ती इतकी इंटरेस्टिंग असते ना की जेव्हाही कुठे मिस्टेक झाली, चूक झाली की असं वाटतं पुन्हा बनवलं जातं। असं करता करता फायनली तो एक सुंदर आकार तयार होतो आणि मग ह्यावर्षी मेघाने बनवली मूर्ती आणि मी पेंट केली आहे। आणि कसं काय प्रोसेस असतो सगळं बनवण्याचा? एक पूर्ण महिन्याभराची एक प्रोसेस आहे। माती आणणं, मग ती मळणं आणि मग छान आकार देणं त्याला, आणि पेंटिंग मला जमत नाही, ती मग क्रिएटिव्ह भाग जो आहे तो इकडे आहे। पण एक प्रसन्न वातावरण असतं, एक महिन्याभराचा एक मस्त जल्लोष असतो। आपण नेहमी असं म्हणतो की नातेवाईक येतात, मित्रपरिवार येतात, हे अगोदर सुद्धा येतात या घरात, पण गणपती दिवसांमध्ये काही वेगळे पण वाटतं मला, त्याला कसं काही समराईज करा? नाही, अगोदर येतात माझ्या हाफ पॅन्टवरती येतात लोक, टी शर्टवरती येतात। गणपती लोक जेव्हा कुर्ते घालून येतात, पायजामा घालून येतात, मी स्वतः कुर्ता पायजामा असतो। हा एक मोठा फरक असतो। आणि आरती होते खूप मोठी, काल रात्री संध्याकाळी मोठी आरती झाली, सगळे महाप्रसाद असतो, टिपिकल कोकणी पद्धतीचं जेवण असतं, वेगळ्या पद्धतीचे मोदक असतात, म्हणजे माझ्या कोकणाच्या साईडचं उकडीचा मोदक आणि मेघण्याच्या साईडचा तळलेला मोदक खानदेशमधला। त्यामुळे आणि माझे सगळे मित्र दरवर्षी, म्हणजे जेव्हापासून गणपती आणतोय ना, हे माझे सगळे मित्र, सगळे नातेवाईक आमच्या आरतीला येतातच आणि खूप खूप मजा येते। आम्ही तर अख्खे वर्ष वाट बघत असतो की तो दिवस कधी येतोय। हे 2 दिवस कसे काय समराईज? नाही, समराईज करूच नाही कधी असं वाटतं, पण नाही, खूप आनंद, सगळे भेटतात मेन म्हणजे, आणि सगळ्यांना हा कॉन्सेप्ट आमचा आवडतो की घरी मूर्ती, मग यावर्षीची मूर्ती कशी झाली आहे हे बघण्याचं पण एक हे असं की आणि मग इतकं सगळे येतात आणि आरती, तुम्ही कधी आरती कव्हर करायला या आणि एक वेगळी मजा असते आणि बस ते संपूच नाही ही वेळ अशी वाटते। ती वेळ कधीही संपू नये। थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल, आणि खऱ्या अर्थानं अनेक लोक आता मूर्ती बनवत आहेत स्वतःहून आणि आपली स्थापना करत आहेत। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केलं। थँक्यू सो मच। थँक्यू।